नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 10वी भाग 2 मधील आपले जे चौथं प्रकरण आहे भौमितिक रचना. हे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत, त्याचा सराव घेणार आहोत. खेळ परीक्षा आणि काही प्रश्न उत्तरे यांच्या आधारे आपण आपलं जे प्रकरण आहे भौमितिक रचना हे पूर्ण करणार आहोत. चला तर मग मुलांना, भौमितिक रचना म्हणजे काय आणि त्या पाठामध्ये आपण नेमकं काय शिकणार आहोत ते आपण इथे समजून घेणार आहोत. तर बघा, भौमितिक रचनामध्ये आपण काय घेणार आहोत की या पाठात आपण समरूप त्रिकोणाची रचना, तसेच वर्तुळाची स्पर्शिका काढणे, वर्तुळाला त्याच्या बाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढणे यांचा सविस्तर अभ्यास जो आहे तो आपण या पाठामध्ये करून घेणार आहोत. म्हणून बघा, या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे. आणि नेमकं भौमितिक रचना म्हणजे काय, तर बघा, मागील इयत्तामध्ये आपण खालील रचना शिकलो आहोत. दिलेल्या रेषाला तिच्या बाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढणे, तसेच दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे ही देखील एक भौमितिक रचनेची काय आहे, एक प्रकार आहे. त्रिकोणाचा बाजू व कोन यापैकी पुरेसे घटक दिले असता काय काढायचं आहे, तर त्रिकोण काढायचा आहे. दिलेल्या रेषाखंडाच्या दिलेल्या संख्ये एवढे काय करायचे आहे, तर समान भाग करायचे आहे. दिलेल्या रेषाखंडाच्या दिलेल्या गुणोत्तरास विभाजन देखील करायचे आहेत. मग दिलेल्या कोनाशी एकरूप असलेले कोन काढणे, तसेच बघा, इथे एखादी इमारत बांधण्यापूर्वी त्या इमारतीचा आराखडा तयार करतात. शाळेचा परिसर आणि त्याचा नकाशा, तसेच इमारत आणि तिचा आराखडा परस्परांशी काय असतो बघा, तर सगळ्यात आधी आपल्याला कुठलीही इमारत असो किंवा शाळेचं बांधकाम असो किंवा घराचं बांधकाम असो, सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागतं, तर त्याची एक कच्ची आकृती जी आहे ती आपल्याला काढावी लागत असते. आणि त्यानुसारच आपण काय करतो, त्याचा एक आराखडा तयार करून मगच आपण काय करतो, तर ती जी वास्तू आहे ती आपण बांधत असतो. मग तसंच आपल्याला इथे देखील काय करायचं आहे, तर सर्वात आधी जी आराखडा जो आहे तो आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे. मग बघा, समरूप त्रिकोणाची रचना काय आहे की एका त्रिकोणाच्या बाजू दिल्या असत्या त्याच्याशी समरूप असणारा आणि गुणोत्तराची अट पूर्ण करणारा काय करायचा आहे, त्रिकोण काढायचा आहे. मग दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात असतात आणि त्याचे संगत कोन एकरूप असतात. याचा उपयोग करून दिलेल्या त्रिकोणाशी समरूप असणारा त्रिकोण आपल्याला काय करता येतो, काढता येतो. म्हणजे साहजिकच आहे, सर्वात आधी आपण बघा कच्ची आकृती काढतो आणि त्यानंतर दिलेल्या मापावरून आपण काय करत असतो, तर पक्की आकृती जी आहे ते आपण काढत असतो. म्हणून बघा, इथे आपल्याला जे पहिलं उदाहरण दिलेलं आहे त्यावरून आपल्याला समजून येईल की सर्वात आधी आपल्याला काय करावं लागतो, एक आराखडा तयार करावा लागतो आणि मग त्यानुसारच आपण काय करतो, त्याचा जो बेस आहे तो पक्का करत असतो. म्हणून बघा, पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. इथे दोन त्रिकोण दिलेले आहे बघा, की त्रिकोण ABC आणि समरूप त्रिकोण काय आहे, तर PQR मध्ये आपल्याला AB बरोबर किती दिलं आहे, तर AB बरोबर दिलेलं आहे 5.4 आणि BC बरोबर किती दिलेलं आहे, तर BC बरोबर दिलेलं आहे 4.2 सेंटीमीटर. मग AC बरोबर किती आहे, तर 6.0 सेंटीमीटर. मग AB's PQ बरोबर किती आहे, तर 3.2 आहे. मग त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हा आपल्याला काढायचा आहे. बघा, आपल्याला मापे दिलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला हे दोन त्रिकोण जे आहे ते इथे काढून घ्यायचे आहे. म्हणून बघा, सर्वात प्रथम आपण काय केलेलं आहे की दिलेल्या मापांचा म्हणजेच त्रिकोण ABC काय करूया, आपण प्रथम काढूया. मग त्याच्या संगत बाजू एकाच प्रमाणात आहेत, जसे की AB छेद PQ बरोबर काय आहे, BC छेद QR बरोबर AC छेद PR आणि 3/2 यांचं माप आपल्याला दिलेलं आहे. म्हणून बघा, त्याच्या ज्या बाजू आहेत त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR यांच्या समान आहेत. म्हणून BC AC या बाजूंच्या लांबी माहीत असल्याने वरील समीकरणावरून आपल्याला PQ QR PR या बाजूंच्या लांबी ज्या आहेत त्या मिळतील. जसे की बघा, BC ची लांबी माहिती आहे आपल्याला 4.2 सेंटीमीटर आपण काढलेले आहे. सर्वात प्रथम आपण AB काढलेला आहे 5.4 सेंटीमीटर. नंतर आपल्याला कंपासमध्ये अंतर घेऊन 6 सेंटीमीटर आपण काय काढलेलं आहे, तर AC हा काढून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण AC हा काढलेला आहे. आता तर इथे बघा, समीकरण 1 वरून आपण 5.4 छेद काय आहे PQ बरोबर 4.2 छेद QR
बरोबर 6.0 छेद PR बरोबर किती आहे तर 3/2. मग PQ बरोबर किती येणार आहे तर 3.6 सेंटीमीटर. QR बरोबर 2.8 सेंटीमीटर आणि PR बरोबर किती येणार आहे 4.6 सेंटीमीटर येणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही जी आकृती आहे ती काढता आलेली आहे. आता इथे PQRच्या सर्व बाजूंची लांबी आपल्याला माहित आहे. कशाची तर PQRची जे सगळ्या बाजू आहेत त्या आपल्याला माहिती आहे. तर बघा PQRची जी लांबी आहे, जसं सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, PQ ही मोजपट्टीमध्ये 3.6 सेंटीमीटर अंतर घेऊन काढायचे आहे. त्यानंतर कंपासमध्ये काय करायचं आहे तर आपल्याला 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे आणि PR ही बाजू काढून घ्यायची आहे. त्यानंतर कंपासमध्ये 2.8 सेंटीमीटर लांबी घ्यायची आहे आणि मग QR आपल्याला काढायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला PQR हा त्रिकोण जो आहे तो काढता आलेला आहे. आता जे दुसरं उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत. आणि दुसरं उदाहरण असं आहे की त्रिकोण ABC हा कोणताही एक त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. म्हणून त्रिकोण ABCशी समरूप असणारा त्रिकोण A डॅश BC डॅश असं काढा की AB काय आहे, AB किती आहे तर तो 5/3 आहे. म्हणून BAA डॅश हे तसेच BCC हे काय आहे तर एक रेषीय आहे. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण काय येणार आहे ABC. म्हणून कोण ABC बरोबर कोण A डॅश BC डॅश. तर हे जे दोन त्रिकोण आहे ते AB बरोबर AB छेद काय आहे A डॅश B बरोबर BC छेद BC डॅश बरोबर AC छेद A डॅश C डॅश बरोबर किती आलेला आहे तर 5/3. म्हणून त्रिकोण ABCच्या बाजू त्रिकोण काय येणार आहे A डॅश BC डॅशच्या संगत बाजूंपेक्षा मोठा असणार आहे. मग रेष BCचे जे माप आहे, आता BCचे माप जे आहे ते किती आहे 5 समान भाग आपण केले तर त्यातील 3 भागा एवढी रेख BCची जी लांबी आहे ती असणार आहे. मग बघा इथे त्रिकोण ABCच्या बाजू त्रिकोण AB आणि C च्या संगत बाजूपेक्षा कशा आहेत तर त्या मोठ्या असणार आहे. म्हणून रेख BCचे 5 समान भाग केले तर त्यातील 3 भागा एवढी BCचे काय असेल तर लांबी असेल. मग त्रिकोण ABC काढून रेख BC वरील बिंदू B पासून 3 भागा एवढ्या अंतरावरील बिंदू हा बिंदू C असला पाहिजे. बिंदू C मधून रेख AC ला समांतर काढलेली रेषा रेख BA ला ज्या बिंदू छेदेल तो बिंदू काय आहे A डॅश असणार आहे. बघा हा आहे A डॅश. आणि त्यानंतरचं मग इथे बघा आपण BA डॅश इथे आहे BA डॅश छेद काय आहे तर BA बरोबर BC डॅश काय असणार आहे तर BC डॅश छेद काय असणार आहे तर BC बरोबर तर BC बरोबर किती 3/5 म्हणजेच BA छेद काय आहे BA डॅश बरोबर BC छेद BC डॅश. मग जे माप आहे 5/3 हे व्यस्त क्रिया करून आता याचे आपण काय केलेले आहे तर व्यस्त क्रिया केलेली आहे. आता इथे आपण पाहू शकतो पहिलं जे आपण इथे घेतलेलं आहे ते आहे की रचनेच्या पायऱ्या. पहिला आहे त्रिकोण ABC हा कोणताही एक त्रिकोण आपण काढलेला आहे. बघा हा जो त्रिकोणाच्या पायऱ्या आहे रचनेच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपण इथे आधी प्रथम बघणार आहोत. तर त्रिकोण ABC हा एक त्रिकोण जो आहे तो आपण काढलेला आहे. मग रेख BC आता रेख BCचे आपण काय केलेले आहे 5 समान भाग केलेले आहे. कशाचे तर BCचे 5 समान भाग 1 2 3 4 आणि 5 असे आपण काय केलेले आहे 5 जे आहे ते समान भाग आपण BCचे करून घेतलेले आहे. आता जे तिसरा पॉइंट आहे आपला की बिंदू B पुढील तिसरा बिंदू C नाव दिले. तर याला काय नाव दिलेले आहे C डॅश हे नाव दिलेले आहे. म्हणून BC डॅश बरोबर काय आहे 3/5 BC हा आलेला आहे. आता C डॅश मधून रेख CA ला समांतर रेषा काढू. ती रेख AB ला जेथे छेदेल त्या बिंदूला A डॅश आपण नाव दिलेले आहे. काय नाव दिलेले आहे तर A डॅश हे नाव दिलेले आहे. पाचवं काय असणार आहे तर त्रिकोण ABC शी समरूप असणारा त्रिकोण A डॅश BC डॅश हा इष्ट त्रिकोण आपल्याला मिळालेला आहे. मग टिप बघा काय आहे तर BCचे 5 समान भाग करताना रेषा BC च्या ज्या बाजूला A आहे त्याच्या विरुद्ध बाजूला B मधून एक किरण काढून असे आपल्याला काय करायचे आहे समान भाग जे आहे ते करायचे आहे. म्हणून बघा इथे आपण त्याचे समान भाग केलेले आहे. त्या किरणावर BT1 बरोबर T1 T2 अशा आपण काय नाव दिलेलं आहे T1 T2 T3 T4 T5 अशा प्रकारे त्याचे देखील आपण समान भाग केलेले आहेत.
आता जे तिसरं उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की त्रिकोण उदाहरण आहे. आपण घेऊयात की त्रिकोण ABC चे समरूप असणारा त्रिकोण A-BC- असा काढा की A-B 5-7. बघा आपण त्यासाठी एक त्रिकोण काढलेला आहे ABC, A' घेतलेला आहे, C' घेतलेला आहे. मग बिंदू B, A आणि A' तसेच बिंदू B, C, C' हे कसे आहेत तर एक रेषीय आहेत. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण काय येणार आहे तर A', B', C' असे येणार आहे. म्हणून ABC काय आहे A', बरोबर काय आहे 5-7. मग त्रिकोण ABC च्या बाजू काय असणार आहे तर A', BC असे असणार आहे. मग हे संगत बाजूंपेक्षा कशा आहेत लहान असणार आहेत. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण काय येणार आहे तर A', मग या बाबी विचारात घेऊन कच्ची आकृती आपल्याला काढता येते. आता BC/BC' बरोबर किती आहे तर 5/7 हे आलेलं आहे. मग आता BC/BC' बरोबर किती 5/7. म्हणून रेख BC चे 5 समान भाग केले तर त्यातील एका भागाच्या 7 पट रेख BC' ची लांबी असेल. म्हणून त्रिकोण ABC काढून आपल्याला रेख BC चे 5 समान भाग करू बिंदू C' हा किरण BC वर B पासून 7 भाग अंतरावर असेल. तर अशा प्रकारे आपण ही जी आकृती आहे ती काढून घेतलेली आहे आणि प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार बिंदू C मधून बाजू AC ला समांतर रेषा काढली तर ती काढलेल्या किरण BA ला ज्या बिंदूत छेदते तो A' बिंदू असेल. रेख AC' काढून आपल्याला त्रिकोण A'-BC' हा अपेक्षित त्रिकोण जो आहे तो मिळणार आहे. बघा हा जो त्रिकोण आहे अपेक्षित आपल्याला तो मिळालेला आहे. आता इथे रचनेच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपण समजून घेणार आहोत की त्रिकोण ABC हा कोणताही एक त्रिकोण आपण काढलेला आहे. कुठला आहे तर रेख BC चे 5 समान भाग आपण इथे केलेले आहे. हे आहेत 5 समान भाग. मग किरण BC वर बिंदू C असा घेऊ की रेख BC ची लांबी रेख BC च्या भागाच्या किती पट असेल तर 7 पट असेल. बघा किती पट आहे तर ती 7 पट आहे. मग तिला बघा आपण काय केलेलं आहे तर ते 7 पट आपण जोडून घेतलेले आहे. म्हणून इथे त्रिकोण A'-BC हा त्रिकोण ABC शी समरूप असलेला इष्ट त्रिकोण आहे जो आपण इथे काढून घेतलेला आहे. याला म्हणतात इष्ट त्रिकोण. त्यानंतर बघा वर्तुळ केंद्राचा उपयोग करून विश्लेषण काय आहे बघूया. तर केंद्र C असलेल्या वर्तुळावरील P बिंदूतून जाणारी रेषा L ही स्पर्शिका काढायची आहे. मग त्रिज्याच्या बाह्य टोकाशी काढलेली लंबरेषा ही त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. या गुणधर्माचा उपयोग करू समजा त्रिज्या CP काढली तर CP लंबरूप रेषा काय असणार आहे L म्हणजे त्रिज्या CP ला बिंदू P मधून जाणारी लंबरेषा काढली की ती अपेक्षित स्पर्शिका होईल. मग रेषेवरील दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या त्या रेषेला लंब असणाऱ्या रेषेची रचना इथे करावी लागेल. म्हणून सोयीसाठी किरण CP काढून रेषा L ची काय करणार आहोत तर रचना आपण इथे करून घेणार आहोत. मग बघा पायरी जी आहे पहिली केंद्र CP आपण काढणार आहोत. बघा CP हा केंद्र काढलेला आहे तर CP हा आपण इथे काढून घेणार आहोत. तर बघा P हा जो बिंदू आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे. त्यानंतर किरण CP आपण इथे काढलेला आहे. तिसरा आहे बिंदू P मधून CX ला लंब रेषा L आपण काढलेली आहे आणि रेषा L ही P बिंदूतून जाणारी काय आहे वर्तुळाची अपेक्षित स्पर्शिका आहे जी आपल्याला इथे दिसत आहे. त्यानंतर वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता आपल्याला इथे वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता उदाहरण जे आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की बघा कोणत्याही त्रिज्येचा एक वर्तुळ काढा व त्यावर आपल्याला काय करायचं आहे C हा कोणताही एक बिंदू आपल्याला घ्यायचा आहे आणि वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता बिंदू C मधून जाणारी वर्तुळाची स्पर्शिका जी आहे ते आपल्याला बिंदू C मधून काढून घेतलेली आहे. मग समजा आकृतीत दाखवल्याप्रमाणे रेषा L ही जी रेषा L आहे ही बिंदू C मधून जाणारी काय असणार आहे ती स्पर्शिका असणार आहे. मग रेख CB ही काय असणार आहे तर CB ही जीवा आहे. म्हणून कोन CAB हा अंतर्लिखित कोन काढला आणि स्पर्शिका छेदिका कोनाच्या प्रमाणानुसार कोन CAB एकरूप कोन काय मिळालेला आहे BCD. हे दोन जे कोन आहे ते आपल्याला इथे मिळालेले आहे. त्यानंतर इथे आपल्याला स्पर्शिका छेदिका कोनाच्या प्रमाणानुसार व्यत्ययानुसार जर त्रिकोण CAB एकरूप कोन BCD तर रेषा L ही वर्तुळाची काय आहे
तर रेषा एल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे, म्हणून रेषा CB वर्तुळाची काय असणार आहे, तर जीवा असणार आहे. मग कोन CAB हा काय आहे, तर तो अंतर्लिखित कोन आहे. कुठला, तर CAB कोन CAB हा अंतर्लिखित कोन आपण काढलेला आहे. मग कोन BCD, कोन BC आणि D या कोनाची रचना अशी आपण करूयात की कोन BCD समरूप त्रिकोण काय असणार आहे, BAC. रेषा CD ह्या दिलेल्या वर्तुळाच्या बिंदू C मधून जाणारी त्या वर्तुळाचे काय असणार आहे, तर स्पर्शिका असणार आहे. मग आता रचनाच्या पायऱ्या बघा. एक वर्तुळ आपण इथे काढलेला आहे. C हा कोणताही एक बिंदू घेऊ आपण त्याच्यावरती. तर C हा एक बिंदू आपण त्याच्यावरती घेतलेला आहे. जेव्हा CB आणि अंतर्लिखित कोन CAB हा जो आपण अंतर्लिखित कोन आहे CAB तो काढलेला आहे. मग कंपासमध्ये सोयीस्कर त्रिज्या घेऊन आणि बिंदू A केंद्र घेऊन कोन BACच्या भुजांना बिंदू M व बिंदू N मध्ये छेदणारा कंस आपण इथे काढून घेतलेला आहे. त्यानंतर बघा इथे आपण काय केलेलं आहे, तर एक कंस काढलेला आहे आणि तीच त्रिज्या आणि केंद्र C घेऊन जेव्हा CB ला छेदणारा कंस काढू, छेदन बिंदूला आपण नाव काय दिलेलं आहे, तर R हे नाव आपण दिलेलं आहे. मग कंपासमध्ये MN एवढं त्रिज्या घेऊ, केंद्र R घेऊ आणि काढलेल्या कंसाला छेदणारा आणखी एक कंस आपण काढूया. मग त्या छेदन बिंदूला D नाव देऊ, रेषा CD काढू. रेषा CD ही वर्तुळाची काय असणार आहे, तर ही वर्तुळाची स्पर्शिका असणार आहे. ही आहे रेषा CD जे आपण काय काढलेले आहे, या वर्तुळाची स्पर्शिका काढलेली आहे. मग वरील आकृतीत MAN कोन MAN समरूप त्रिकोण काय झालेला आहे, तर BC आणि D याचे कारण ध्यानात घ्या आणि रेषाखंड MN व रेषाखंड RD काढल्यास बाबा कसोटीनुसार त्रिकोण MAN एकरूप त्रिकोण काय मिळालेला आहे, तर RCD. म्हणून त्रिकोण MAN एकरूप त्रिकोण काय आहे, तर BCD. हे दोघं त्रिकोण कशा आहेत, तर समान आहे. मग आता दिलेल्या वर्तुळाला त्या बाहेरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे, त्याचं विश्लेषण आपण केलेलं आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण केंद्र O असलेला, केंद्र हा O आहे, वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू आपण काय घेतलेला आहे, तर P घेतलेला आहे. मग बिंदू P मधून काढलेला स्पर्शिका या वर्तुळाला आपण बिंदू A आणि बिंदू B अशा ह्या दोन स्पर्शिकांना काय दिलेलं आहे, A आणि B असे नाव दिलेले आहे. कारण त्रिज्या काय आहे, OA. आपल्याला OA आणि OB ह्या दोन काय मिळालेल्या आहेत, तर त्रिज्या मिळालेल्या आहेत. मग OA लंब काय असणार आहे, OA लंब असणार आहे तर PA आणि OB लंब काय असणार आहे, तर PB हे लंब असणार आहे. म्हणून त्रिकोण OAP व त्रिकोण OPB हे काटकोन त्रिकोण असून OP त्या त्रिकोणाच्या कर्ण आहे. रेख OP व्यास असणार. मग वर्तुळ काढले तर केंद्र O असणाऱ्या वर्तुळाला ज्या बिंदू छेदले ते A आणि B असतील, कारण अर्धवर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन काय असतो, तर तो काटकोन असतो. कुठले कोन आहेत हे दोघं, तर हे दोन काटकोन आहेत. मग आता रचनेचं दुसऱ्या पायऱ्या आहे. केंद्र O असलेलं कोणतेही एक आपण काय केलेलं आहे, व त्रिज्येचे वर्तुळ काढून घेतलेलं आहे. वर्तुळाच्या बाह्य भागात P हा एक बिंदू आपण घेतलेला आहे. मग हा P आपण इथे काय केलेला आहे, बिंदू घेतलेला आहे आणि रेख OP ही काढलेली आहे. रेख OP चा लंब दुभाजक देखील आपण इथे M मध्ये आपण तो काढून घेतलेला आहे. मग केंद्र M व त्रिज्या OM घेऊन वर्तुळ कंस आपल्याला काढायचा आहे. बघा वर्तुळ कंस आपण काढलेला आहे. हा वर्तुळ कंस दिलेला A आणि B बिंदूत छेदतो. कशामध्ये, A आणि B बिंदूत हा छेदतो. मग रेषा PA व रेषा PB हे काढू. रेषा PA व रेषा PB ह्या वर्तुळाच्या अपेक्षित स्पर्शिका आहे. ह्या दोन्ही काय आहे, या वर्तुळाच्या अपेक्षित स्पर्शिका आहे. मुलांना अशा प्रकारे आपण ही जी आकृती आहे ती कंपासाच्या सहाय्याने काढून घेतलेली आहे. आता या प्रकरणामध्ये आपण काय शिकलेलो आहोत पहा. तर या पाठामध्ये आपण एकही शिरोबिंदू सामायिक नसताना तसेच एक शिरोबिंदू सामायिक असताना समरूप त्रिकोण काढण्यास आणि वर्तुळ केंद्राचा उपयोग करून तसेच उपयोग न करता वर्तुळाची स्पर्शिका काढण्यास आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. आता आपण सराव, खेळ, परीक्षा आणि काही प्रश्न उत्तरे यांचा सराव घेऊन देखील आपण आपला जो चौथा पाठ आहे भौमितिक रचना, हा पाठ जो आहे तो आपण शिकणार आहोत.